नमस्कार, युवा क्रांती न्यूज लाईव्हमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज वसमत येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय स्त्री रुग्णालय वसमत येथे फळवाटप करण्यात आले। कुठलाही अवाढव्य खर्च न करता फळवाटप यासारखे सामाजिक उपक्रम राबवून पक्षाला येणाऱ्या काळात अधिकाधिक मजबूत बनवू असे तालुका अध्यक्ष काशीनाथ टोंपे व शहराध्यक्ष किशन मद्दिलवार यांनी सांगितले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज वसमत येथे स्त्री रुग्णालय इथे आम्ही फळ वाटपाचा कार्यक्रम केला आहे। पक्षाचा 18वा वर्धापन दिवस आहे, त्यानिमित्ताने इकडे तिकडे खर्च न करता आम्ही इथं खर्च करून फळ वाटप केले आहे आणि पक्षाला इथून पुढे चांगले दिवस येतील आम्हाला खात्री आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही बोला। जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय स्त्री रुग्णालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वसमत विधानसभेतर्फे फळ वाटपचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी सर्व कर्मचारी, मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले। यानंतर पक्षाला उभारी येण्यासाठी व पक्षाचे चांगले काम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। कार्यकर्ते सुद्धा आणि पदाधिकारी सुद्धा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे आज वर्धापन दिनानिमित्त शासकीय स्त्री रुग्णालय येथे फळ वाटपाचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घेण्यात आला। यावेळी तालुका अध्यक्ष काशीनाथ टोंपे पाटील, शहर अध्यक्ष किशन मद्दिलवार, तालुका उपाध्यक्ष फुलाजी बाबळे, महाराष्ट्र सैनिक अक्षय भालेराव व अन्य पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा क्रांती न्यूज लाईव्ह संतोष जाधव पाटील, वसमत। युवा क्रांती न्यूज लाईव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा।